नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल रिझल्ट आउट झालेला आहे. त्याचबरोबर मेडिकलची डेट सुद्धा जारी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, फायनल कट ऑफ किती वाढेल, की तुमचं सिलेक्शन होणार, महिला व पुरुषचा किती वाढेल, नक्सल एरिया आणि जनरल एरियाचा किती वाढेल, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जे विद्यार्थी मित्र पुरुष आणि महिला जे सिलेक्ट झालेले आहेत, मेडिकलसाठी जे पात्र ठरले आहेत, त्यांच्यासाठी माझ्याकडून कॉंग्रॅच्युलेशन. समोरसाठी तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स आणि मेडिकलचे जर काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ते सगळं ठीक करून ठेवा, कारण डेट तुम्हाला मी आज सांगणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचा कट ऑफ किती वाढेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कट ऑफ किती वाढेल, तुम्हाला किती गुण आहेत आणि फायनल सिलेक्शन किती मार्क्सवर होईल, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण याची जे कट ऑफ किती लागलेला आहे ते आपण इथे बघूया आणि कट ऑफ किती वाढेल हे सुद्धा आपण इथे बघूया. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 3,94,121 कॅन्डिडेट फिजिकलसाठी पात्र ठरलेले होते. त्यापैकी फिमेल एवढे होते आणि मेल एवढे होते. त्याचबरोबर आता हा फायनल रिझल्ट तुमचा लागलेला आहे. इथे बघू शकता तो फिमेल NCB, त्याचबरोबर मेल NCB अँड SSFच्या सुद्धा कट ऑफ इथे लागलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या कट ऑफ किती जाईल यावर आपण चर्चा करूया. विथ हेल्थची पण लागलेली आहे. काही विद्यार्थी फिमेल 20 फिमेल कॅन्डिडेट आणि 260 ते विथ हेल्थ सुद्धा झालेले आहे. तुम्ही बघून घ्या की तुमचं नाव तिथे आहे काय. त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता, हा 13वा पॉईंट बघू शकता तुम्ही, व्हेन्यू अँड शेड्यूल ऑफ DME अँड DV मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्फॉर्म बाय. तुम्हाला नोडल CAPF जे CRPF आहे ते तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर कॉल लेटर सुद्धा, क्वालिफाईड लोकांना कॉल लेटर सुद्धा तुमच्या वेबसाईटवर अपलोड होणार आहे, crpf.go.in. आता सर्वात पहिले कॅन्डिडेट किती सिलेक्ट झाले. फिमेल कॅन्डिडेट तुम्ही बघू शकता 9,179 फिमेल मेडिकलसाठी आणि DVसाठी शॉर्ट लिस्टेड झाले. त्याचबरोबर 86,085 मेल कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत मेडिकल आणि DVसाठी. त्याचबरोबर 20 फिमेल विथेड, 260 विथेड आणि 68 डिबेट कॅन्डिडेट केला, म्हणजे त्यांना पूर्णपणे बाहेर केलेलं आहे. त्याचबरोबर आता बघू शकता तुम्ही EWS फिमेलचा जो कट ऑफ आहे, EWS मध्ये तो 90 पॉईंट एवढं गेलेला आहे, 19. त्याचबरोबर नक्सल एरिया, त्याचबरोबर जनरल एरिया OBC जनरल, नक्सल एरिया 91, OBC जनरल 91, त्याचबरोबर जनरल एरिया SC 89, नक्सल एरिया फिमेलचं जे गेलेलं आहे ते 83, त्याचबरोबर महाराष्ट्र ST 86, त्याचबरोबर महाराष्ट्र नक्सल एरिया ST 88, त्याचबरोबर महाराष्ट्र जनरल एरिया UR 94 आणि महाराष्ट्र फिमेलच्या UR आहे ते 92 गेलेलं आहे नक्सल एरियामध्ये. त्याचबरोबर आता इथे कट ऑफ किती वाढेल, महिलांचा कट ऑफ. महिलांचा प्रश्न की सर आमचं फायनल किती सिलेक्शन, किती मार्क्सवर सिलेक्शन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला जर 5 ते 6 मार्क्स तुम्हाला जर ह्या मेडिकल पासून पर एक्स्ट्रा असतील तर तुमचा फायनल सिलेक्शन होणार आहे. कारण तुम्हाला जर वाटत असेल का सर आम्हाला 2 मार्क्स जास्त आहे, 3 मार्क्स जास्त आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हा एक भ्रम राहील. कारण तुम्हाला मी खरी गोष्ट सांगत आहे. कारण तुम्ही बघून घ्या, कट ऑफ रोजचा रोज वाढत आहे. आता सुद्धा कट ऑफ वाढलेला आहे आणि तुम्हाला फायनल सिलेक्शनसाठी तुम्हाला याच्यापेक्षा 5 ते 6 मार्क्स तुम्हाला जास्त पाहिजे सगळ्या कॅटेगरीसाठी, OBC SC ST EWS UR सर्वांसाठी. त्याचबरोबर आता मेलचं कट ऑफ किती वाढेल. मेलचं कट ऑफ तुम्ही इथे पाहू शकता. मेलचं कट ऑफ इथे बघून घ्या तुम्ही. महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅनचं जे आहे जनरल एरिया 32 गेलेला आहे. EWS जनरल एरिया 100 गेलेला आहे. नक्सल एरिया जो आहे महाराष्ट्र नक्सल EWS 47, जनरल OBC 102, नक्सल OBC 81, जनरल SC 96, नक्सल SC 54, जनरल ST 89 आणि नक्सल ST जो गेलेला आहे तो 86 गेलेला आहे.
त्याचबरोबर URचा जो जनरल आहे तो 103 आणि महाराष्ट्राच्या URचा जो आहे तो 81 गेलेला आहे. तुम्ही बघू शकता हा एवढा कट ऑफ आहे. यामध्ये तुम्हाला मुलांना तुम्हाला सुद्धा जे पुरुष आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला जर 5 ते 6 मार्क्स तुम्हाला जर जास्त असतील तर तुमचा फायनल सिलेक्शन होणार. हे सत्य आहे. तुम्ही बघून घ्याल. तुम्हाला जेव्हा फिजिकल लागते, फिजिकल पासून तुमच्या फायनल सिलेक्शन पर्यंत तुम्हाला 15 ते 16 मार्क्सची लीड असलीच पाहिजे तुमच्या फायनल सिलेक्शनसाठी. ज्यांना 1, ज्यांना 2, ज्यांना 3 आहे त्यांच्यासाठी थोडं अवघड राहू शकते. पण ज्यांच्यासाठी 5 ते 6 मार्क्सची लीड आहे त्यांच्या 110% सिलेक्शन होणार. कारण तुम्ही बघून घ्या, कट ऑफ हा वाढणारच आहे. कट ऑफ कमी नाही होत. रोजचा रोज कट ऑफ कमी होत आहे. पेपर जरी टफ होता पण कट ऑफ तुम्ही बघू शकता, तुम्हाला हा कट ऑफ तुम्हाला चांगलाच पाहायला भेटणार आहे. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला तुमचे मार्क्स सुद्धा सांगा की किती आहे तुम्हाला. त्यावर सुद्धा आणखी एक फायनल कट ऑफ आपण पाहू किती बनू शकते मुलांच्या मार्क्सच्या बेसिसवर. अशा प्रकारची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आपण भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.